क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. नागपूर हिवाळी अधिवेशन विधान परिषद 2025. आजचं कामकाज थेट अपडेट. आज अधिवेशनाची पहिली तारीख. राज्य विधिमंडळात सभासद सभागृह कामकाजाची सुरुवात झाली. सुरुवातीला वंदे मातरम व राज्यगीत यांच्या गायनानं विधिमंडळात औपचारिक शुभारंभ झाला. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडले गेले, परंतु त्या प्रस्तावानंतर पहिल्याच दिवशी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. अधिवेशनात सरकारनं 75,286 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, ज्यात शेतकरी मदत, महिलांच्या कल्याण, वसाहत उद्योग, जनहित विषयांच्या योजनांचा समावेश आहे. तसेच विरोधकांनी विविध प्रश्न उपस्थित केले, पण वाद चर्चांमुळे अधिवेशनात पहिल्या दिवशी मोठे कामकाज झाले नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय व तथ्यात्मक चर्चांना सुरुवात झाली आहे. का महत्त्वाचं आहे? अधिवेशनात सादर झालेल्या आर्थिक मागण्यांनी राज्यातील शेतकरी, महिला आणि कामगारांसाठी मोठ्या योजनांचा आराखडा दाखवला आहे. त्यामुळे हे निर्णय लोकांवर थेट परिणाम करणार आहेत. पण कामकाजाचा स्थगन आणि वादामुळे पहिले दिवस शांतगिरीने संपला नाही. या अधिवेशनात पुढील दिवस राजकीय अस्थिरता, प्रश्न मंथन आणि मोठ्या घोषणांचा ट्रॅक ठेवावा लागेल. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे फक्त मुंबईपर्यंत मर्यादित न राहता राज्याच्या पूर्व आणि विदर्भ क्षेत्रासाठी न्याय आणि विकासाची संधी असतो. त्यामुळे स्थानिक जनता, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे.